नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची दिग्दर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत नर्मदा परिक्रमेवर. मागील भागात आपण पाहिलं वरून कोसळलेल्या लेखकाला प्रत्यक्ष अश्वत्थामा यांनी येऊन वाचवले. त्यानंतर लेखक पुन्हा आता कपालेश्वरकडे वाटचाल करू लागले. आता पाहूयात पुढे. कपालेश्वरला आलो आणि काटोपले. भोजन व्यवस्था झाली. इथे पहिल्यांदाच उतरलो होतो. दरवेळी चालताना मागे पुढे होतेच. जवळ असेल तिथे थांबायचे. जेवण आटपून निघालो. उन्हात चालताना लाहीलाही होणे म्हणजे काय याचा अनुभव घेत होतो. भडोजपर्यंत जाताना फार वृक्ष रखरखीत उजाड आहे. मातीत खारा मिठाचा अंश असल्याने मैलोगंटी जमिनीवर पांढरा थर. जमिनीत पीक येणे कठीण. त्यात पावसाचे पाणी 2 वर्षात कमी म्हणजे जवळजवळ नाहीच. सगळे संमिश्र. काही भागात हिरवे, काही भागात सुके. भडोसला येतानाचा जमिनीचा पट्टा म्हणजे नायटा झाल्यासारखी जमिनीची अवस्था. रोग खोलवर रुजलेला, निराश करणारा. जमीन आजारी, औषधाची सोय नाही, मृत अवस्था. संध्याकाळी उशिरा शंकराचार्यांच्या आश्रमात आलो. इथे नर्मदाबाईंची सुंदर मूर्ती आहे. शंकराचे प्रसन्न दर्शन आहे. पण बापजी म्हणजे महंतजींच्या तोंडात 24 तास गुटखा असतो. आरती पूजा करतानाही तोंडात तोबरा. आरती झाली की बाजूच्या खिडकीतून पिंक टाकणार आणि प्रसाद वाटप सुरू. स्वभाव दादागिरीचा. असले तर सूत, नाहीतर भूत. तिथला सेवक त्याहून वरतान. विक्षिप्त, विचित्रवल्ली. खूप हिंडलेला. आपण पोहोचलेलो आहोत अशा पद्धतीने बोलण्याची रीत. उपहासाची भाषा मुखात मुरलेली. जिभेवर फुरसे असल्याची जहरी भाषा. त्यामुळे खूप लोकांशी कटकट व्हायची. मी दुनियाभर हिंडलेला. खास पुण्याचा म्हणायला हरकत नाही. मी याला थोडीच दाद देणार. बरे, अन्नाची गरज नाही, राहण्याची गरज नाही, काहीही मागणं नाही, कसलाही मान अपमानाचा प्रश्न नाही. असला माझ्यासारखा माणूस असला की या लोकांची फजिती होते. अहंकाराचा त्यांचा फणा जागच्या जागी मलूल होतो. विष निर्विष होते. 4 लोकांच्या समोर त्यांची कुचंबणा होते. ते हसून साजरे करायला बघतात. आपला काहीच हेतू नसल्याने आपणही साजरे करतो. पण इथे गंमत झाली. क्षत्रिय परिक्रमावासी तोपर्यंत तिथे पोहोचला. त्याची आणि या सेवकाची झुंपली. सेवकाला काय दुर्बुद्धी झाली माहीत नाही. त्याने बापजींना बोलावले. त्यावेळी बापजींचा मूड काय होता माहीत नाही. त्यांनी हातात असलेली काठी सेवकाच्या पाठीत आणली आणि म्हणाले, परिक्रमावासियांशी नीट नम्रपणे वागत जा. दोघेही अतिरेकी. पण त्यांनाच उपरती झाली. चला, वाद संपला. बापजींनी माझी प्रेमाने चौकशी केली. जेवलो, अंथरूण टाकले. मागे मारुती मंदिरात गांजा सेवन चालू होते. पण तिथूनच मैयावर जायला रस्ता होता. रात्री जरा वेळ तिकडे जाऊन आलो. मग झोपलो. सकाळी क्षत्रिय परिक्रमावासी माझ्याबरोबर चालायला लागला. म्हणाला, महाराज, मिळेल तेवढा सहवास घेतो. बाकी मी काय बोलणार. हसलो. नारेश्वर गाठले. नारेश्वरला येता येता जवळच एका टपरीत चहासाठी बसलो. इथे श्री मोरे नावाचे भक्त भेटले. हे बडोद्याचे राहणारे मराठी गृहस्थ. अगदी गोरेपान, श्रद्धाळू. दरवर्षी इथे येऊन गुरुचरित्र पारायण करतात. काय योग होता माहीत नाही. पण आम्हीही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो. सकाळी चहाची वेळ असेल तिथपासून संध्याकाळपर्यंत तिघे एकत्र. का माहीत नाही. पण सहसा माझ्याशी इतरांचा संवाद चटकन साधला जातो. मी धुडकावून दूर झालो तरी लोक पिच्छा सोडित नाहीत. इथे तर सर्व प्रेमाचा मामला होता. दिवसभर तिघेही एकमेकांचे अनुभव सांगत होतो. श्री मोरे फारच श्रद्धावान, भोळे. त्यांनी शेजारच्या एका आश्रमात मला नेले. ते साधू श्री रंगावधूतांचे शिष्य आहेत. पण रंगावधूत आश्रमाच्या विश्वस्तांनी त्यांना बाहेर काढले. यांना नाराजी नाही. यांनीही परिक्रमा केली आहे. श्री रंगावधूतांच्याच आज्ञेने परिक्रमा केली आहे. प्रापंचिक पण साधू जीवन जगणारा साधक. मोरेने मला नको नको म्हणत असताना दक्षिणा दिली, दूध दिले. संध्याकाळी श्री मोरे बडोद्याला गेले.
मी आणि क्षत्रिय नारेश्वरच्या परिक्रमावासियांच्या छोट्या दुर्लक्षित जागेत विश्रांती घेतली. पहाटे इथेच नर्मदा स्नान केले. वाळवंटात बसून आनिक केले. पुढे चांदोद, तिलकवाडा, तिथून मौनीबाबांच्या कुटीत. इथेच मागच्या वेळी मगरीचा प्रसंग घडला होता. मौनी साधूंनी प्रेमाने स्वागत केले. आम्हा दोघांना चहा दिला. संध्याकाळची वेळ. आम्ही स्नान करून मानसपूजा साधनेला बसलो. रात्री आरती झाल्यावर मौनीबाबांनी भाकरी भाजीचे भोजन दिले. पहाटे उठून गरुडेश्वरला जाण्यासाठी पाय उचलला. गरुडेश्वर वारकऱ्यांना पंढरी, तसे दत्तभक्तांना गरुडेश्वर. अगदी शांत, निवांत, साक्षात दत्तभूमीचा साक्षात्कार देणारी पुण्यभूमी. श्री वासुदेवानंद सरस्वतींना नर्मदाबाईने इथे आपल्याजवळ राहण्याची आज्ञा दिली. इथून नंतर महाराज कुठेही गेले नाहीत. इथेच समाधी घेतली. त्यांचा आशीर्वाद इथे मिळतोच. कृपेची प्रचिती मिळतेच. रम्यस्थान, प्रचंड घाट, राहण्याची उत्तम व्यवस्था. निवांत साधना करीत आयुष्य इथेच संपावे असा मोह होतो. माझ्या सद्गुरूंचे सद्गुरू हे. बापापेक्षा आजोबांचा लळा जास्त लागतो. तसे आपल्या शिष्याच्या शिष्याला ते अधिक माया देणारच की. समाधीची पूजा श्री नवाथे गुरुजी शांतपणे करतात. बघत बसावी अशी. पुन्हा तिसऱ्यांदा सगळ्यांची भेट झाली. गुरुजींशी खूप बोलणे झाले. श्री जगन्माताजींचे दर्शन झाले. मूळचे पुण्याचे असलेले फडके नावाचे नाथपंथी इथे राहतात. नाथबाबा या नावाने सगळे त्यांना ओळखतात. त्यांच्याशी संवाद झाला. सध्या ते इथल्या शिवमंदिरात राहतात. गरुडेश्वरला आल्याच्या दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी बडोद्याचे श्री प्रभाकर रामचंद्र अरगडे नावाचे सद्गृहस्थ भेटले. ते माझे गुरुबंधूच निघाले. बडोद्याच्या सिद्धयोग साधक मंडळ या संस्थेचे काम बघतात. त्यांनी श्री रंगावधूत महाराजांनी लिहिलेल्या श्री वासुदेव सप्तशतीची पोथी विनामूल्य दिली. म्हणाले, तुम्ही परिक्रमेत आहात, रोज वाचत चला. नर्मदा किनारी वाचनाचे नक्कीच पुण्य मिळेल. पहिल्या परिक्रमेपासून रोजच श्री वासुदेवानंद सरस्वतींनी लिहिलेले श्री गुरुचरित्र सप्तशती वाचत होतोच. त्यात रोज 1 तास जायचा. आता त्यांच्या शिष्यांनी त्यांच्यावर लिहिलेले सप्तशती मिळाले. हेही रोज वाचायला सुरुवात केले. यालाही 1 तास वाचायला लागायचा. पण हे वाचन करताना इतका आनंद व्हायचा. सद्गुरू आपल्याकडून काय काय करून घेतात. आपल्या नकळत आपल्यावर कृपेचा वरदहस्त ठेवतात. हे अशावेळी जाणवते. यालाच प्रचिती म्हणतात. रोज सकाळचे एवढे वाचन, बाकी अनेक एवढे असूनही रोज भरपूर चालायचो. चालण्यात खंड नाही, कंटाळा नाही. माझ्यासारख्या सामान्याकडून सद्गुरू जे काही करून घेत होते ते मला करणे केवळ अशक्य. ही सर्व त्यांची कृपा याची जाणीव होते आणि मन भरून येते. आपल्या शूद्रत्वाची आणि सद्गुरूंच्या महान औदार्याची महती कळते. 5-6 दिवस इथे राहिलो. श्री व्यास महाराजांशी बोललो. एकदा त्यांची खिचडी खाऊन आलो. खूप मदत करणारे हे साधुतुल्य गृहस्थ आहेत. एका खोलीत मी आणि क्षत्रिय परिक्रमावासी थांबलो होतो. दुपारी मंदिराच्या सावलीत आणि रात्री घाटावर आम्ही दोघे बसून बोलत राहायचो. म्हणजे मी बोलायचो आणि तो बिचारा श्रोता. डोके दुखायला लागून तो पळून जाईल असे वाटायचे. पण तो बहुधा त्याची सहनशक्ती वाढवायची साधना करीत असावा. नाहीतर मला सहन करणे सोपे नाही. माझ्या फार सहवासात राहणारा माणूस एकतर बहिरा होईल, नाहीतर साधू. सहज आठवण झाली. माझी बायको नाग साप पकडते. आमच्या जवळच्यांना अजिबात आश्चर्य वाटत नाही. म्हणतात, याला जी सांभाळते तिला नाग सापाचं काय भय. क्षत्रिय परिक्रमावासी म्हणाला, आठवड्यातून 2-3दा तरी अभक्ष्य खाण्याची सवय. गेल्या वर्षापासून फक्त शाकाहार. तोंडात शिवी नाही, मारामारी नाही. पूर्वी सहज समोरचा काही बोलता की मानगूट पकडलंच. आता थोडासा नाराजीचा स्वर येतो. खूप सुधारणा बाकी आहे. ती अवस्था कधी येईल याची घाई झाली आहे. घरची शेतीवाडी श्रीमंती आहे. लग्न कर म्हणून घरचे मागे लागले आहेत. आता कशातही मन नाही. एवढं शूलपाणीतून हिंडताना बिनचोळ्यांच्या माताजी पाहिल्या.
घाटाघाटावर स्नान करणाऱ्या ओलेत्या पाहिल्या, पण मन कधी बिथरलं नाही. विकारांना सतत विचाराच्या धारेवर धरलं. सगळं कठीण होतं, कठीण आहे, पण सर्वांना सामोरं जाताना आता भीती वाटत नाही. चुका होतात, लगेच भानावर येतो. काही वेळा चूक घडायच्या आधीच भानावर येतो. माझ्या स्वभावात बदल झालेला मला आणि इतरांनाही जाणवतो. याने विज्ञानाची पदवी घेतल्यावर गीता पाठ केली, अर्थ जाणून घेतला. धडपड अजून चालू आहे. तत्त्वज्ञान आणि जगणे हे फार कठीण असल्याची तीव्र जाणीव आहे, पण आता जमेल याचाही विश्वास आहे. मला एकदा म्हणाला, चला स्वामीजी, आपण गीतेचा 12वा 18वा अध्याय म्हणत बसूया. शांत संध्याकाळची वेळ, घाटावर वाऱ्यावर हलणाऱ्या झाडांच्या फांद्याच्या सहवासात. समोर नर्मदाबाई सूर्यास्ताच्या तांबड्या सोनेरी किरणांशी खेळते आहे. अशा रम्य वेळी श्रीमद भगवद्गीतेचा धीरगंभीर आवाजात अध्याय म्हणणे केवढे आनंददायी. पण मला गीता पाठ नाही, काहीच लक्षात राहत नाही. हे सांगणे जीवावर आले. तरीही माझे अज्ञान मी प्रकट केले. त्याला आश्चर्य वाटले. गीतेवर इतकं सुंदर सहज बोलता आणि गीता येत नाही, असं कसं होईल म्हणाला. त्याला म्हणालो, असं कर, तू शांतपणे म्हणत बैस, मी शांतपणे ऐकतो. त्याने म्हणायला सुरुवात केली. ऐकता ऐकता डोळे मिटून मी कधी कुरुक्षेत्रावर पोहोचलो हे मलाही समजले नाही. डोळे उघडले तेव्हा हा गंभीर होऊन नर्मदा मैयाकडे एकटक पाहत बसलेला. भोवती अंधाराचे राज्य, वर आकाशात चंद्राची कोर, स्वतःत मग्न. माझी हालचाल झाल्यावर हा आश्चर्याने म्हणाला, स्वामी, पाठांतर म्हणजे उगाच घोकमपट्टी. तुमचं जे ध्यान लागलं तसं लागणं महत्त्वाचं, हे पटलं. कुठल्या विलक्षण आनंदात तुम्ही डुलत होता ते बाहेरून पाहत होतो. तुमची अंतर्गत अवस्था काय होती त्याची वर्णन वाचून माहिती आहे. अनुभव कसा मिळणार? मुक्तानंदाचं चिद्विलास वाचलं आहे. म्हणाला, थोडंसं रामकृष्ण परमहंसाचंही वाचलं आहे. ही कुंडलिनी साधना तुम्ही द्या. हसलो. अरे माझा अधिकार तो काय? सेवेकराला राजा मानण्याची चूक करू नकोस. नेहमीप्रमाणे मी त्याला नंतर पुण्याचा श्री वासुदेवानंद निवासाचा पत्ता दिला. पहाटे 3 वाजता जाग आली. आवरले, सामान घेतले आणि निघालो. परिक्रमावासी शांत निद्रेच्या अधीन होता. हीच त्याला सोडायची चांगली संधी होती. बाहेर अंधार होता, पण आत दिवा जळत असताना बाहेरच्या अंधाराची भीती कोणाला? यावेळी कोटेश्वराहून चिखलदा गावी जायच्या अगोदर एका सत्पुरुषाच्या दर्शनाला गेलो होतो. ते बाली या गावी आहेत. श्री गजानन महाराज त्यांचे नाव. दिवसभर आश्रमात उन्हात खडीवर बसलेले असतात. मांडीखाली आसन वगैरे काही नाही. अंगावर एका लंगोटीशिवाय काहीही नाही. दिवस उजाडल्यापासून अंधार होईपर्यंत लांबून लांबून लोक औषध घेण्यासाठी येतात. हे फक्त विचारतात, काय होतं आहे? आयुर्वेदिक औषधाच्या बाटल्या तिथेच पडलेल्या असतात. त्या लगेच देणार. अंगाला हात लावणार नाहीत, लावूनही घेणार नाहीत. पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत पाणी नाही. अन्नाचा कणही घेणार नाहीत. रात्री झोपताना अगदी घासभर अन्न घेणार. पण आश्रमात येणाऱ्यांना भरपूर खायला देणार, फळे देणार. आणि रात्री तोंडात घास घ्यायच्या अगोदर कोणी उपाशी नाही आहे ना हे बघूनच अन्न सेवन करणार. सगळेच दिव्य. बाली इथे आल्यावर श्री महाराजांचे दर्शन घेतले. ते फार बोलतही नाहीत, मोजकेच शब्द. पण मी सहज श्री वासुदेवानंद सप्तशती त्यांच्या हातात दिले. एका सत्पुरुषाकडून घ्यावे म्हणून त्यांच्या हातावर लांबून ठेवले. त्यांनी जवळजवळ अर्धा तास पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहिले. पोथीची भाषा मराठी, हे हिंदी भाषिक, पण प्रसन्नपणे सगळे बघितले. हसून म्हणाले, एकदा सगळं वाचून दाखवा, फार सुरेख आहे. माझ्या मनात इच्छा. यांनी मला स्पर्श करावा. त्यांनी जवळ बोलावले. भस्माच्या 3 पुड्या दिल्या, प्रसाद दिला. माझ्या हातावर पोथी ठेवताना हाताला भरपूर स्पर्श केला. सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. माझ्या डोळ्यात आनंदाने पाणी आले. खूप समाधान झाले. म्हणाले, आज थांबा, फलाहार घ्या. बाजूला बसलेले एक जटादाढीधारी संन्यासी उठले. त्यांनी अनेक फळांच्या सुरेख फोडी कापून समोर पत्रावर ठेवली.
इतकी विविध फळे आणि सुरेख कापून दिलेल्या फोडी खाता खाता पोट भरून गेले. तृप्त झालो. संध्याकाळी आणि आटोपले. एका शिष्याने विचारले, महाराज शिदा घ्या, बनवून खा. नको म्हणालो. लाकूड फाटा जमवा, भांडी नाही ती जमवा, शिदा घ्या, शिजवा, नैवेद्य करा, जेवा आणि पुन्हा भांडी घासून बरोबर बाळगा. कुठे कुठणा करत बसू. त्यापेक्षा जेवण नसले तरी चालेल असा विचार करून नको म्हटले. पंडिताने स्वतः स्वयंपाक करून जेवावे असा महाराजांचा आचाराच्या संदर्भात कटाक्ष. म्हणून इतरांकडूनही भोजन व्यवस्था होणे शक्य नव्हते. शांत बसून राहिलो. एक श्रीमंत कुटुंब आले. आपली श्रीमंती सगळ्यांना दाखवण्याचा सोस. महाराजांना म्हणाले, महाराज कृपा असावी, दीक्षा द्या. महाराजांनी त्यांच्याकडे पाहिले. त्याआधी एका गरिबाला दीक्षा देईन असे सांगितले होते, म्हणून यांनी मागितली. महाराज धारदार आवाजात त्यांना म्हणाले, दीक्षा मिळणार नाही. दीक्षा म्हणजे काय खेळ वाटला? तुम्ही पापं करत राहा आणि ती फेडण्यासाठी मी माझं आयुष्य खर्च करू? चला उठा. दीक्षा देण्याबाबत मी फार कंजूस आहे. उठो. सगळ्यांच्याच अंगावर काटा आला. एखादी वीज चमकून जावी तसे झाले. महाराज अगदी निरीच्छ. कसलीही आसक्ती नाही. कोणाकडून काहीही घेणार नाहीत. असा सत्पुरुषांशी बोलायची ही पद्धत असते. अडाणी भोळ्या भक्तांना बंधन नसते. पण असं तयार श्रीमंतीच्या गर्वात राहणाऱ्यांना वाटते तेही महाराजांनी विकत घेऊ शकतील. विकून घेणारे बाजारात खूप पडले. पण असले खरे साधुसंत फक्त भक्तीने प्रेमाने जिंकता येतात. रात्री मी न जेवता झोपलो. महाराजांच्या समोर त्यांच्या वाटेत घासभर जेवण देण्यात आले. पण त्यांच्या लक्षात आले कोणीतरी उपाशी झोपले. त्यांचे पूर्वाश्रमीचे 2 नातू त्यांना भेटायला आले होते. त्यांना महाराजांनी खिचडी करायला सांगितली. नातूबरोबर माझ्या अंथरुणापाशी आले. म्हणाले, स्वामीजी खिचडी खायला उठा. खिचडी खाल्ली. मग श्री गजानन महाराजांनी घास घेतला. माझ्यासाठी महाराजांना थांबायला लागले. याची शरम वाटली. मनातच त्यांची क्षमा मागितली. दुसऱ्या दिवशी निघताना नमस्कार केला. महाराजांनी विचारले, कपडे, भांडी, शाल, पैसे काय हवं ते मागा, देतो. म्हणालो, महाराज कृपा करा. फक्त आपले आशीर्वाद असू देत. साष्टांग नमस्कार घालून निघालो. चिखलादाल आलो. यावेळी चाफेकर वहिनींनी जेवायला बोलावले. नर्मदेवर स्नान करून आलो. नावाड्याला निरोप गेला होताच. माझे जेवण होईतो तो आलाच सामान घेऊन. त्याला 20 रुपये दिले. तो आल्यावर त्या सामानात माझे आत्ताचे सामान ठेवले आणि पुढे चालू झालो. पुढे सारे तेच ते, पण तेच ते करत पुढे जायलाच हवे. नेमावरला थांबलो. तिथून ग्वारीघाट, जबलपूर. यावेळी माई कुंटे यांच्या घरी गेलो नाही. परस्पर पुढे. ते एकदम अमरकंटक. माईच्या बगीच्यावरून चालत चालत कबीर चौथऱ्यापाशी आलो आणि ते गंमतच झाली. आता 3री परिक्रमा पूर्ण झालेली, त्यामुळे निश्चिंत. फक्त ओंकारेश्वरला जायचे होते. तेही बसने आलो तर चालणार होते, म्हणून विचार केला कबीर चौथऱ्यापाशी बस पकडून दिंडोरीला जावे. तिथे मुक्काम करून बसने जबलपूरहून ओंकारेश्वर. म्हणून कबीर चौथऱ्यापाशी बसलो. समोर प्रायव्हेट बस, मोटारी यांच्याकडून जकात वसुलीचा टोल नाका. डाव्या बाजूला रस्ता छत्तीसगडला जातो. नवीन राज्य झालेले. उजव्या हाताला दिंडोरी. बसची प्रतीक्षा. इतक्यात बाजूला भली मोठी हिरव्या रंगाची गुजरातची टुरिस्ट बस येऊन थांबली. एका छोट्याशा चहाच्या टपरीवर बाहेरच्या बाकड्यावर बसलो होतो. समोर उंच पहाड. माझ्या मागे भयंकर खोल दरी. घनदाट गर्द झाडी. जंगल भय वाटावे असे. वाघांचे अस्वलांचे वास्तव्य. वाघाची एखादी डरकाळी कानावर आली तर बरे वाटेल अशी मनस्थिती. कंटाळा. वर कडक उन्हाने तापलेला पत्रा. केसाला तेल नाही, त्यामुळे वाऱ्याने भरकटलेले केस. अस्ताव्यस्त पांढरी दाढी धुळीने मळलेली. अंगावर भयंकर फाटलेली मळकट लुंगी. भिकारी बरा वाटावा असा एकूण अवतार. सुन्न बसून होतो. बाजूच्या लक्झरीचे दार उघडून 5 गुजराती म्हातारींचा तांडा खाली उतरला. त्यातील एकीचे माझ्याकडे लक्ष गेले. तिने नर्मदे हर केले. मी हर नर्मदे हर म्हणालो. स्वामीजी आपण कुठून आलात, कुठे चाललाय वगैरे चौकशी केली.
बोलण्यातून समजले. श्री रंगावधूतांच्या गुरुबंधूंचा मी शिष्य. माझ्याही सद्गुरूंचे दर्शन तिला झालेले. ती श्री रंगावधूतांची शिष्य. तिला आनंद झाला. आपल्याच गुरुपरंपरेतला 3दा परिक्रमा केलेला पंडित माणूस. तिने सगळ्यांना ओरडून सांगितले. पण ती सांगण्याची पद्धत ऐकून बघून मला हसू आले. ती सांगत होती, अरे बाबा, पक्का ओरिजिनल परिक्रमावासी, पक्का ओरिजिनल. इनको दक्षिणा दे दो. वा वा, परिक्रमावासी एकदम ओरिजिनल. हसावे का रडावे गंमत बघत बसलो. आश्चर्य म्हणजे प्रत्येकाने 100 रुपये दक्षिणा दिली. दोघांनी नवीन धोत्राचे पान दिले. एकाने टॉवेल दिला. एका माताजींनी बिस्किटाचे 2 पुडे दिले. सगळ्यांनी नमस्कार केले आणि म्हणता म्हणता गाडीत लोक बसले. गाडी निघूनही गेली. सामानाची दोरी सोडली. धोतर वगैरे सामानात बांधून टाकले. नोटा नीट लावता लावता बघितले. 1200 रुपयाहून जास्त पैसे जमा झाले. भोवतीची 4 माणसे माझ्याकडे बघायला लागली. स्वामीजींनी चांगलाच गल्ला जमवला आहे. मी छान चहा घेतला, सिगारेट पेटवली. तेवढ्यात समोर आलेल्या बसमध्ये बसलो. सद्गुरू काय किमया करतील याचा अंदाज येणे कठीण. मजल दरमजल करीत ओंकारेश्वर, गोमुखाशी पहिल्याच परिक्रमेवेळेची पंडितजी. पूजा झाली. त्यांना भरपूर दक्षिणा दिली. तिथून ओंकार मानधंताची प्रदक्षिणा. वरती अर्धे जलशंकराला. पुन्हा प्रसादाचा नारळ मिळाला. तिथून ममलेश्वराला अर्धे नर्मदा जल. नमस्कार. पुन्हा प्रसादाचा नारळ. तिथून मार्कंडेय संन्यासाश्रम. तिथे कोठारीला भेटलो. 2 दिवस राहायची परवानगी मिळाली. थोडेसे ताक घेतले. घाटावर जाऊन नारळ फोडून तुकडे दाढेखाली घेत खात बसलो. 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. कृतकृत्य झालो. धन्य वाटले. नर्मदाबाईच्या कुशीत असल्यागत वाटले. नर्मदाबाईची केवढी कृपा. कसलाही त्रास नाही. सगळे मजेत, आनंदात. अनुभव विलक्षण. घरी जायची आठवणसुद्धा नाही. ओढ तर मुळीच नाही. हिमालयात जायचे हे डोक्यात. पण नेहमी सद्गुरूंची आज्ञा झाली की आज्ञा पाळायची. पण यावेळी माझी मी योजना ठरवली. पण पुढे काय झालं? दुसऱ्या दिवशी एक संन्यासी भेटले. आश्रमातच. बोलण्याच्या पद्धतीवरून ओळखले. हे मराठी असावे. पण ते म्हणाले, संन्याशाला प्रांतभाषेचा काय संबंध? हे अगदी खरे. त्यांच्या चेहऱ्यावरून ते तरुण वाटत होते. पण नसावेत. माझ्याशी अगदी आपुलकीने प्रेमाने बोलत होते. माझ्याविषयी बोलताना मला फार मान देऊन बोलत होते. मला कळेना हे काय चालले. ते मला आग्रह करायला लागले. संन्यास का घेत नाही? मी चकित झालो. म्हणालो, स्वामीजी, सिगारेट ओढण्याची मला सवय. मी कसला संन्यासी होणार? ते हसले. मला आतून ओळखत असल्यासारखे हसले. म्हणाले, आता अशा पायरीवर तुम्ही आहात. सिगारेट ओढली काय नाही ओढली काय? खरं ना? आता मला काही खरे वाटे ना. हे काय चालले? ते म्हणाले, तुम्ही ती आसक्तीची, पैशाची, कपड्यांची ओढ संपवली आहे. अध्यात्माच्या एका उच्च अवस्थेत तुमची साधना चालू आहे. सिगारेट वगैरे क्षुद्र गोष्टी आहेत. ते काही मी तुम्हाला सांगावं असं नाही. तुम्ही संन्यासी झालेला आहात. फक्त विधीपूर्वक संन्यास घ्या. म्हणालो. देशभर अनेकदा संचार झाला. भगवे कपडे घालून लोक या संन्यास आश्रमाला बदनाम करतायत. मी कुठं आणखी संन्यास घेऊ? संन्यासाची मला बिलकुल ओढ नाही. अगदी लहानपणापासून हिमालयात जावं, साधना करावी हे वेड आहे. पण संन्यासाची आवड नाही, आकर्षण नाही. ते हसले. म्हणून तुम्ही संन्यास घ्या म्हणाले. मला विचारले, माझी अवस्था तुम्हाला कशी वाटते? मला काय वाटते माहीत नाही. मी एकदम बोलून गेलो. तुमचे डोळे सांगतायत तुम्ही एका उच्च कोटीचे संन्यासी आहात. अध्यात्मातलेही तुमचे स्थान खूप वरचे आहे. म्हणाले, तुमच्या शब्दांनी खरी ओळख पटली. माझे ऐका. तुम्ही आता संन्यास घ्या. मागचे पाय सुटलेलेच आहेत. मी गंभीर झालो. घरी जाऊन पत्नीला विचारले. तर ती संन्यास घ्यायला लगेच परवानगी देईल याची खात्रीच आहे. मुलांचेही काही म्हणणे असणार नाही. पण संन्यास आश्रमाचेही काही नियम, बंधने आहेत. काही आचारधर्म आहेत. ते मला जमणार नाहीत. त्याहीपेक्षा मुळात आवडच नाही संन्यास घेण्याची. पिच्छा सोडायला ते तयार नव्हते. खरे तर 2 दिवस राहणार होतो. पण लगेचच सामान घेतले आणि चालू पडलो. गुजरातेत नडियाद गावी आलो. इथल्या एका मराठी संन्यासाची ओळख गरुडेश्वरला झाली होती.
ते म्हणाले होते, नडियाद आश्रमात या, चांगली सोय करतो. तिथे गेलो. करोडो रुपयांचा कारभार असलेला आश्रम. गरुडेश्वरच्या 12च्या प्रसाद भोजनाची विनामूल्य सेवा यांच्याच आश्रमातर्फे होते. पण इथे राहणे मला कठीण झाले. ते मराठी संन्यासी भेटले. मात्र तिथले वातावरण बघून तासातच तिथून पळालो. तिथून कर्णलीला आलो. इथला नर्मदा किनारा दगडगोट्यांनी भरलेला. रमणीय दृश्य. आता परिक्रमेचे बंधन नव्हते. नर्मदेत मध्यभागापर्यंत स्नानाला गेलो. खाली रंगीत नर्मदा गोट्यांचा खच, निर्मळ जल. भरपूर वेळ स्नान केले. वरती रामाच्या मंदिरात नित्यपाठ केला. इथे श्रीधर स्वामींचे एक संन्यासी शिष्य राहतात. त्यांचे दर्शन घेतले. बोललो मराठीतच, कारण हेही मराठीच. चांदोलला आलो. इथून जवळच व्यासबेट. तिथे जायचे होते. आतून आज्ञा आली, घरी जा. डोळ्यातून अश्रू झरायला लागले. मला घरी जायचे नव्हते. नर्मदा काठीच कुठेतरी साधना करीत रमायचे होते. नाहीतर हिमालयात जाऊन गुहेत साधना करायची होती. पण सद्गुरूंचा आदेश, घरी जा. इथून बडोद्याला आलो. बडोद्याला एकाने प्रेमाने घरी नेऊन जेवायला घातले. स्टँडवर आणून सोडले. पुण्याला यायचे तिकीट आरक्षित करून दिले. जरा वेळाने लक्षात आले, आपण कुठे पळून जाऊ नये म्हणूनच ही गुरुकृपा. पुण्याला जायची गाडी लागली. एवढ्यात नाथबाबा फडकेही आले. त्यांनी विचारले, कुठे निघालात? म्हणालो, पुण्याला चाललो आहे. परिक्रमा पूर्ण झाली. महाराजांची आज्ञा झाली, घरी जा. घरी चाललो आहे. माझ्या डोळ्यात पाणी आले. नाथबाबांनी प्रेमाने पाठीवर हात ठेवला. म्हणाले, चला, गुरु आज्ञा झाली, भाग्यवान आहात. गाडी सुरू झाली. शांतपणे डोळे मिटले. दुसऱ्या दिवशी शिवाजीनगरला उतरल्यावर त्यांना रिक्षात सामान ठेवून बसवून दिले. मी दुसऱ्या रिक्षात बसून वासुदेव निवासात आलो. हातपाय धुतले. श्री महाराजांच्या फोटोपुढे साष्टांग दंडवत घातला. डोळ्यात पाणी तरारून आले. त्यांनी सगळ्या परिक्रमा करून घेतल्या. कसलाही त्रास नाही. आणखी काय कृपा हवी. खाली आलो. समोर श्री पु नारायण काका ढेकणी महाराज. नर्मदे हर म्हणत त्यांना नमस्कार केला. एवढ्यात त्यांनीही उठून हर नर्मदे म्हणत मला साष्टांग नमस्कार घातला. सगळे काही मला कळायच्या आत घडले. मी संकोचून उभा राहिलो. बाजूला त्यांचे भक्तगणही आश्चर्याने चकित होऊन बघू लागले. श्री नारायण काका हसून म्हणाले, तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केलीत म्हणून नमस्कार. परिक्रमावासींना मूर्ती म्हणतात, म्हणजे देवच. त्याला नमस्कार नको करायला? त्यांनी प्रसाद दिला, आशीर्वाद दिला. मी मात्र विलक्षण अशा त्यांच्या सौजन्याने दिपून गेलो. ते माझ्याहून वयाने, शिक्षणाने, अधिकाराने सर्वच बाबतीत मोठे. शक्तिपात दीक्षेचे अधिकारी योगीराज ते. हजारो शिष्यांचे सद्गुरू. त्यांचा विनय, त्यांचे सौजन्य केवढे. मलाही केवढा धडा मिळाला. जराशा स्तुतीने माझ्यासारखा लहान माणूस किती हुरळून जातो आणि नारायण काकासारख्या मोठा अधिकारी किती नम्रपणाने झुकतो. फळांनी भरलेला आम्रवृक्ष वागतो आणि विनयाचा आदर्श समोर ठेवतो. हेच खरे गुरुत्व. माझा लहानपणा माझ्या ध्यानात आला. मनात आले, अहंकाराचा वारा न लागो माझी या चित्ता. श्री अशोकराव महाराज कवीश्वरांकडे गेलो. त्यांनीही प्रसाद, वस्त्र दिले. परिक्रमेची चौकशी केली. घरी आलो. गृहलक्ष्मीला नमस्कार केला. स्नेही जमले. 3 परिक्रमा पूर्ण केल्याचे कौतुक झाले. पण मनातले बाहेर सांगितले, ही सगळी सद्गुरू आणि नर्मदा माईची कृपा. यात माझे काय हो? शूलपाणीतल्या सर्व वेळेच्या लुटण्याच्या प्रसंगासह केलेल्या 3 परिक्रमा, विलक्षण अनुभव, चमत्कार, हे सर्व खरे आहे का हो? असे चमत्कार कसे काय होतात, असे अनेकांनी विचारले. कोणी भाबडेपणाने, कोणी अविश्वासाने. चमत्कार मी केलेली नसल्याने माझा वाटा शून्यपणाचा. चमत्काराची जी काय चर्चा, तिरफाड करायची, त्याला जो तो स्वतंत्र आहे. मी एवढंच म्हणेन, अनुभव मात्र खरेच आहेत. अनेक सत्पुरुषांच्या चरित्रात विलक्षण अनुभव सांगितले आहेत. काहीतरी शक्ती आहे, ती कुठल्याही गोष्टीत ढवळाढवळ करीत नाही, हेही सत्पुरुषांनी सांगितले आहे. तरीही काही चमत्कारिक अनुभव येत असतात. चमत्काराचा कार्यकारण भाव समजत नाही. कसा झाला समजत नाही. सिद्ध करता येत नाही. आक्षेप खरेही आहेत, पण काही वेळा प्रचितीही येते. बुवाबाजी, ढोंगीपणा हा निंदच आहे.
पण तुकाराम महाराज आहेत तिथे मंबाजीही आहेत. तुकाराम कोण आणि मंबाजी कोण हे ओळखणे काही वेळा कठीण जाते, पण शेवटी असली नकली ओळखता येतेच. नक्कल सोन्याचीच होते. काहीतरी तिथे आहे त्याची इथे नक्कल होते. साधूला ओळखणे कठीण, पण थोडा शेंदूर खरवडला की साधू आणि भोंदू ओळखता येतोच. पण उगीच निंदा करीत कशाला बसायचे. प्रचितीच मिळवायची असेल तर नर्मदा परिक्रमा करा. कोणाला 10 अनुभव येतील, कोणाला 5 तरी येतील. कॉलेजचे प्राचार्य, कमिशनर, करोडपती, श्रीमंत, उच्चशिक्षित, अडाणी अशी अनेक तऱ्हेची माणसे परिक्रमेत भेटतात. प्रत्येकाजवळच अनुभव आहेत. अनेकांशी बोललो. प्रत्येकाची अनुभवाची पोतडी भरलेली. देव भी सब झूठ असे म्हणून परिक्रमेची परीक्षा घेणारेही आहेत. अनुभव त्यांनाही येतोच. अनुभव आल्यावरही हे कसं झालं याचे उत्तर न मिळाल्याने हैराण झालेली आहेत. मी कोणालाही अनुभव देऊ शकत नाही, पण नर्मदा परिक्रमेत अनुभव येईलच याची खात्री देऊ शकतो. कारण अनुभव आला नाही असे म्हणणारा कोणी भेटला नाही. खरे काय खोटे काय प्रचिती घ्यावी, ते आपल्या हाती आहे. हजारो वर्षे नर्मदा किनारी साधक तपस्या करतायत. ही तपस्येची भूमी आहे. अनुभव देणारा मोठा आहे. अनुभव ज्याला आला त्याला मोठेपणा घ्यायचा काय अधिकार. त्यामुळे माझा भाव काढायचा किंवा वाढवायचा काय संबंध. म्हणून प्रार्थना, तुमचा तुम्हीच अनुभव घ्या. देव आहे किंवा नाही या प्रश्नाला घेऊन हजारो वर्षे हजारो लोक वाद घालत आहेत. या वादातून काहीही निष्पन्न होणार नाही. कारण या तुमच्या वादाशी देवाला काय घेणे आहे. नसला तर नाहीच आहे, असला तर त्याच्या जागी तो आनंदी आहे. आपण नुसताच काथाकूट करण्यात वेळ का घालवायचा. श्री रमेश गोविंद वैद्यांची रुबाई आठवली. परमेश्वर आहे परंतु नक्की कोठे. परमेश्वर नाही सांग तसे का वाटे. तो असो नसो पण कशावरून. तू असशी काठाशी असूनी राही रिकामी कळशी. नर्मदे हर. श्रोते हो, नर्मदा परिक्रमा याच्या शेवटच्या पानावर आज आपण पोहोचलो. आशा आहे तुम्ही हा प्रवास नक्कीच अनुभवला असेल. तुम्हाला आलेला अनुभव मला नक्कीच कमेंटमध्ये लिहून पाठवा. अनेकदा डोळे भरून आले. अनेकदा नर्मदामाईचा खळखळाट कानाशी रुंजी घालू लागला. अनेकदा थंडी, पाऊस, वारा याची अनुभूती आपल्याला ऐकताना येत होती. अगदी मन हरखून जात होते. अशा प्रकारचे अनेक कथांचे अनुभव घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन कथेसह पुढील भागात. तोपर्यंत तुमची रजा घेते. धन्यवाद.